नमस्कार, मी तन्मयी भिडे. आजच्या परिषदेमध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि या परिषदेची सुरुवात एका गाण्याने करते. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके. घर आंगन वन उपवन उपवन करती ज्योति अमृत के सिंचन. मंगल घट ढलके, मंगल घट ढलके, ज्योति कलश छलके. पात पात बीरवा हरियाला, धरती का मुख हुआ उजाला. सच सपने कल के, सच सपने कल के, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. रसिक हो, नमस्कार. 10व्या साहित्य गौरव संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले आदरणीय श्रीयुत मनोहर सोनवणे, विश्वविख्यात साहित्यिक आणि विश्वविक्रमवीर डॉक्टर मधुसूदन घाणेकर, साहित्य गौरव संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर योगेश जोशी, सर्व पुरस्कारार्थी साहित्यप्रेमींचे मी मंदा नाईक, संस्थेची कार्याध्यक्षा या नात्यानं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या संमेलनाचे आकर्षण म्हणजे सोनवणे यांच्यासह श्रीयुत विश्वासजी गांगुर्डे आणि ज्योतिताई सरदेसाई यांना डॉक्टर घाणेकर यांच्या शुभ हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रुचा घाणेकर थत्ते, रुचा कर्वे यांच्या कविताही आपण ऐकणार आहोत. डहाळीचा 252वा अंकही या संमेलनाच्या निमित्तानं आज प्रकाशित होणार आहे. साहित्य गौरव पुरस्कार, साहित्य संवर्धन पुरस्कार तसेच पोएट ऑफ द इयर आदी पुरस्कारही आज मान्यवरांना प्रदान केले जाणार आहेत. साहित्य गौरव संस्थेतर्फे डॉक्टर घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत 500हून अधिक मान्यवर साहित्यिकांना सन्मानित केलं आहे. डॉक्टर योगेश जोशी, रुचा थत्ते, रुचा कर्वे, यशवंत गरड, सौ मेघना घाणेकर, ॲडव्होकेट सुनीता पागे, ॲडव्होकेट ज्योती लिमये आदींचे मौलिक सहकार्य सातत्यानं लाभत असते. माननीय चंद्रकांतजी शेवाळे, माधवीताई वैद्य, दिलीप बर्वे, आनंद मोकाशी, स्वाती सामक, दीपक करंदीकर, मीनल बाठे, विजय जकातदार, रमेश पाटील, वंदना धर्माधिकारी, प्रतिभाताई आडकर,
अंजली कुलकर्णी, वि ग सातपुते, प्रतिभाताई शाहू मोडक, रत्नाताई चौधरी इत्यादी इत्यादींना साहित्य गौरवने सन्मानित केले आहे. एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे साहित्य गौरव जेव्हा साहित्यिकांना सन्मानित करतं तेव्हा कुठेही देवघेव हा प्रकार नसतो. कुणाकडूनही एक पै सुद्धा घेतली जात नाही. याबाबत डॉक्टर घाणेकर यांनी साहित्य क्षेत्रात खरोखरीच एक आदर्शच घालून दिला आहे. डॉक्टर घाणेकर तसेच सोनवणे यांच्या मार्गदर्शनाचाही आज आपल्याला लाभ होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. नमस्कार, मी यशवंत गरड. राधाकृष्ण इंटरनॅशनल आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनासाठी मी काही चारोळ्या सादर करीत आहे. वाजते आहे सतार भाव मुके मुके, वाजते आहे सतार भाव मुके मुके, समोर तुझ्या आठवणींचे पसरले दाट धुके. तू छेडलीस तार हृदयाची माझं जगणं संगीत झालं. तू छेडलीस तार हृदयाची माझं जगणं संगीत झालं. तू दाखवलास रंग प्रेमाचा माझं जीवन रंगीत झालं. तुझे हसू पाहण्यासाठी वाटते मी पाऊस व्हावे. तुझे हसू पाहण्यासाठी वाटते मी पाऊस व्हावे. तुला पुन्हा भेटण्यासाठी वाटते मी किनारा व्हावे. धन्यवाद. नमस्कार, मी रुचा कर्वे. साहित्य गौरव संस्थेच्या कवी संमेलनात कविता सादर करण्याची मला संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचे मनापासून आभार मानते आणि माझी एक रचना सादर करते. शीर्षक आहे श्रावण. नभीच्या सावळ्या मेघमालेतुनी, नभीच्या सावळ्या मेघमालेतुनी, जराशी हळवी किमया घडावी, छेडता उन्हाने सरश्रावणाची, मिठी सप्तरंगी आभाळा पडावी. कृष्णमाया वर्षावी होऊन धारा, दिसावी धरेत सखीप्रिय राधा, पडावी मोहिनी सानिका स्वरांची, धरेला जडावी अनामिक बाधा. उठावी शिरशिरी मृण्मयी देही, उठावी शिरशिरी मृण्मयी देही, गंधील भूलती दिशांना पडावी, फुलाव्या पाकळ्या शिरीरोपट्यांच्या, नशा धुंदणारी श्रावणा जडावी. घालावे फुलांनी अत्तरांचे सडे, घालावे फुलांनी अत्तरांचे सडे, ढळावा प्राजक्त दारी असाकी, गंधुनी रंगुनी जरासा नटावा, सजावा मोहक श्रावण जसाकी. झुलावा समीर मंदपानांवरी, घुमावी शीळ गतपाचूच्या बनी, रमावा मारवा अणुरेणुतुनी, मुक्त गीत गावे पाखरांनी वनी. नद्यांनी निघावे भेटण्या सागरा, नद्यांनी निघावे भेटण्या सागरा, प्रीतीचा पुरतो उरी घेऊन या, गुंफावे पैंजणी श्रावणी सरींना, धावावे वेगात लय देऊन या. पारणे फिटावे इथे नयनांचे, पारणे फिटावे इथे नयनांचे, असे रंगगंध चित्रात चढावे, जसे मुग्ध व्हावे चराचर सारे, स्वप्न श्रावणाचे सृष्टीला पडावे, स्वप्न श्रावणाचे सृष्टीला पडावे. धन्यवाद. नमस्कार रसिका हो, मी रुचा थत्ते. लवकरच शांताबाई शेळके यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आहे आणि त्यानिमित्त त्यांच्यावर लिहिलेली एक कविता मी सादर करते. अमर विदुषी अजोडती कीर्ती, अमर विदुषी अजोडती कीर्ती, सात्विक अशी मूर्ती शांताबाई. ललित लेखन अनुवाद घडे, ललित लेखन अनुवाद घडे, जीव मग जडे रसिकांचा. ऐशी रसवती कविता प्रकटे, ऐशी रसवती कविता प्रकटे, गीतही उमटे मनावरी. बालविश्व तेही काव्यगीतातून, बालविश्व तेही काव्यगीतातून, सान मनातून साकारले. स्मरते अजूनी वाणी ओघवती, स्मरते अजूनी वाणी ओघवती, जिव्हे
सरस्वती विराजली. असेन नसेन गीत असेल ते, असेन नसेन गीत असेल ते, शब्द लिहिलेचे केले सिद्ध, शब्द लिहिलेचे केले सिद्ध. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती सरदेसाई. साहित्य गौरवतर्फे जे संमेलन घेतलं जातं त्यात मला यावेळेस साहित्य जीवन गौरव हा पुरस्कार जाहीर झाला आहे. असा काही पुरस्कार मला मिळेल अशी कल्पनाही नव्हती आणि मला जेव्हा तो कळलं की तेव्हा एक सुखद धक्काच होता. साहित्य गौरवचे जे अध्यक्ष आहेत मधुसूदन घाणेकर, ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सप्पुष मधुसूदन हे नाव सार्थ करणारे केवळ साहित्यातच नाही तर गायन, शीळवादन, अभिनय, ज्योतिषशास्त्र, हस्ताक्षरतज्ञ, कीर्तन अशा कितीतरी क्षेत्रात त्यांची भरारी असते. इतक्या सगळ्या ठिकाणी व्यस्त असूनही त्यांचे आपल्या परिचर्यातील व्यक्तींकडे बारकाईने लक्ष असते. अशा व्यक्तींना हेरून त्यांना पुढे आणण्याचे कार्य ते नेहमीच करत असतात. त्यांच्या डहाळी या अनियतकालिकातूनही त्यांनी अशी बरीच झाकली माणकं उजेडात आणली आहेत. अशाच विचारातून त्यांनी मला पुरस्कार बहुधा जाहीर केला आहे. काहीही असो, पुरस्कार मिळाला याचा आनंद तर आहेच आणि याबद्दल संयोजकांचे खूप खूप आभार. तशी मी शाळेत असल्यापासूनच कविता करते, पण साधारणपणे मी 2000 सालापासून कवी संमेलनात भाग घ्यायला लागले आणि मग हळूहळू सुधारणा होत गेली. आता निवृत्तीच्या काळात माझं हे विरंगुळ्याचं साधनच झालं आहे कविता म्हणजे. आता व्हॉट्सअपमुळे सुद्धा खूप काही कविता वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि विषयही खूप मिळतात. तर मला वृत्तबद्ध कविता विशेष आवडतात. तर मी आत्ता एक माझी भवानी वृत्तातली कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे बालगणपती. हे रूप अति सुकुमार लाघवी फार बालगणपतीचे, हे रूप अति सुकुमार लाघवी फार बालगणपतीचे, आयुधे 4 हातात पद्मशुंडात ध्यान देवाचे, परिमळे कस्तुरी टिळा गंध आगळा भृंग बिरबिरती, परिमळे कस्तुरी टिळा गंध आगळा भृंग बिरबिरती, भृंगास लोटण्या दूर जाहले चूर कर्ण फडफडती, ते भव्य गौरसे वदन सूक्ष्मसे नयन रोखुनी बघती, ते भव्य गौरसे वदन सूक्ष्मसे नयन रोखुनी बघती, असले जरी किती पाप होत निष्पाप सर्व या जगती, भालावर दिसतो चंद्र सर्पकटिबंध कळ्यातही हार, रेशमी वस्त्र भरजरी असे कटिवरी शोभतसे फार, वाहुया फुलांचे हार निर्दुर्वांकुर करूया आरती, दे आम्हाला सन्मती मिळो सद्गती एवढी विनती, एवढी विनती. धन्यवाद. नमस्कार, मी विश्वास गांगुर्डे. तसा मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता, परंतु गेल्या काही वर्षापासून राजकीय क्षेत्र सोडून मी साहित्य क्षेत्रात माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यात काम करताना अनेक म्हणजे कथा, कविता, एक कादंबरी पण माझ्या हातून लिहून झालेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तेज सूर्याचे हे चरित्र पण मी लिहिलेलं आहे. अशी काही सेवा मी जरूर केली. मी फार मोठं काम केलं असं मला नाही वाटत, कारण कविता वगैरे लिहिताना मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मला अनेक वेळा पारितोषिके मिळालं, पण विशेषतः मला राज्यस्तरीय एका स्पर्धेमध्ये माझ्या कवितेला 3900 कवितांमधून पहिला क्रमांक मिळाला. आणि आता माझ्या लक्षात आलं की आपण आता बऱ्यापैकी लिहायला लागलेलो आहोत. लोकांना हे कळायला लागलेलं आहे किंवा त्यांचं आता ॲप्रिसिएशन होतं आहे. म्हणून मग मी स्पर्धांमध्ये भाग घ्यायचं बंदच करून टाकलं आणि मग जसं सुचेल तसं साहित्याची सेवा माझ्या लेखणीच्या मार्फत मी करतो आहे. पण या सगळ्या माझ्या कामाची दखल माझे मित्र मधुसूदन घाणेकर यांनी घेतली आणि त्यांच्या साहित्य गौरव या संस्थेमार्फत मला त्यांनी साहित्य जीवन गौरव पुरस्कार देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि ते आज देत आहेत. याचा आनंद जरूर आहे, पण
खरं म्हणजे माझी पात्रता आहे की नाही मला माहीत नाही. मी माझ्या कुवतीप्रमाणे साहित्याची सेवा करत आलेलो आहे. डॉक्टरांचा म्हणजे डॉक्टर हे तर रत्नपारखी जसे असतात तसे अतिशय पारखी आहेत आणि विविध लोकांना जवळ करणं, मग अंधजनांची सेवा असेल, सहीवरनं स्वभाव ओळखणं असेल, अनेक कवी संमेलनं, अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले. विश्वविख्यात विश्वच्या स्तरावरचे इंटरनॅशनल कार्यक्रमसुद्धा त्यांनी केले आणि त्यातून माणसं हुडकून काढणं आणि त्यांना राष्ट्रीय प्रवाहाशी जोडणं असा त्यांचा हेतू असतो. याबद्दल निश्चितच त्यांचं त्यांचं काम खूप मोठं आहे आणि अशा काम. तर डॉक्टर मधुसूदन घाणेकरांनी माझ्या छोट्याशा कार्याची दखल घेतली. याबद्दल तर त्यांचे आभार मानणं हे केवळ औपचारिक ठरेल. मी मनापासून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझी एक गझल पेश करतो. चांद राती मैफिलीला भुलवताती पैंजणे, चांद राती मैफिलीला भुलवताती पैंजणे, भोग आणि दुःख सारे भोगताती पैंजणे, भोग आणि दुःख सारे भोगताती पैंजणे. हा म्हटला आहे. मी जरी ना बोललो वा व्यक्त नाही जाहलो, मी जरी ना बोललो वा व्यक्त नाही जाहलो, गुज सारे मानसीचे बोलताती पैंजणे, गुज सारे मानसीचे बोलताती पैंजणे, भोग आणि दुःख सारे भोगताती पैंजणे. काळजाचे होय पाणी अंतरी हुरहुर का, काळजाचे होय पाणी अंतरी हुरहुर का, चोरुनिया भेटताना, चोरुनिया भेटताना वाजताती पैंजणे, भोग आणि दुःख सारे भोगताती पैंजणे. दागिनेना कोणतेही पाहिले त्याने कधी, त्याने म्हणजे लक्ष्मणाने, रामाचा भाऊ लक्ष्मण. दागिनेना कोणतेही पाहिले त्याने कधी, नेत्र त्याचे जानकीची जाणताती पैंजणे, नेत्र त्याचे जानकीची जाणताती पैंजणे, भोग आणि दुःख सारे भोगताती पैंजणे. जी कधीची या घराची शान होती लाडकी, जी कधीची या घराची शान होती लाडकी, होई परकी अन जीवाला, होई परकी अन जीवाला जाळताती पैंजणे, होई परकी अन जीवाला जाळताती पैंजणे, भोग आणि दुःख सारे भोगताती पैंजणे. आणि शेवटचा शेर आहे. जीवनाच्या सांजवेळी वाटते जर एकटे, जीवनाच्या सांजवेळी वाटते. नमस्कार, मी मनोहर सोनवणे. साहित्य गौरव संमेलनाच्या दशकपूर्तीच्या निमित्तानं आपण आज ऑनलाईन भेटत आहोत. गेले 1.5 वर्ष आपण कोरोना नामक संकटाशी झुंजत आहोत आणि आपल्या प्रत्यक्ष व्यक्तिगत गाठीभेटींना, सामूहिक कार्यक्रमांना अनेक मर्यादा आलेल्या आहेत. मात्र तंत्रज्ञानाच्या कृपेने आपण व्हर्च्युअल स्वरूपात का होईना भेटू शकत आहोत, हेही नसे थोडके. सर्वप्रथम साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित सर्व कवींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, डॉक्टर मधुसूदन घाणेकर हे एक अत्यंत उपक्रमशील असं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांनीच आपल्या या भेटीचा योग जुळवून आणला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या एनर्जीला सलाम. त्यांच्याबद्दल काय सांगावं. कवितेपासून ज्योतिषशास्त्रापर्यंत ते इतक्या वेगवेगळ्या विधांमध्ये, क्षेत्रांमध्ये पारंगत आहेत की त्यांचा नुसता उल्लेख जरी करायचा म्हटला
तरी माझ्या वाट्याला जो वेळ आहे या कार्यक्रमात तो सगळा संपून जाईल आणि मग आपला संवाद राहूनच जाईल. मी फक्त एवढंच सांगेन की मधुसूदन एक सच्चा मित्र आहे आणि सच्चा माणूस आहे. हेच त्याचं खरं मोठेपण आहे. तो माणसांचा भुकेला आहे. माणसांचं रंजन करणं, त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना भविष्याची दिशा दाखवणं हे त्याला आवडतं आणि तो त्याचा ध्यास आहे. साहित्य गौरवचं हे 10वं वर्ष आहे. गेल्या 10 वर्षात त्याने शेकडो जणांना या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्यांना नवी उमेद दिलेली आहे. व्यक्तीचे गुण हेरणं, त्याच्या गुणांचं कौतुक करून त्यांची उमेद वाढवणं आणि त्यांना आणखी नव्या निर्मितीसाठी प्रोत्साहित करणं या हेतूने गेली 10 वर्ष तो हा उपक्रम चालवत आहे, राबवत आहे. मधुसूदनने दिलेला पुरस्कार, मधुसूदनने केलेला गौरव कधी वाया जात नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. या गौरवापाठोपाठ गौरवाचे अनेक प्रसंग येतात. पण अशा प्रसंगांची रांगच लागते असं म्हणा ना. धन्यवाद मधुसूदन. श्रोतांनो, आपण सारे साहित्य शारदेचे पूजक आहोत. आपण भले कपल्लोक असू, पण आपण कवी आहोत. आपण खरे श्रीमंत आहोत. कविता काय करते? तुम्हाला श्रीमंत करते. पैशाने नाही, मानानेही नाही, पण मनाने. माणूस म्हणून तुम्हाला मोठं करते. आणि तुमची कविता वाचून श्रोताही श्रीमंत होतो. तुमचे अंतरंग, तुमची स्पंदनं, तुमच्या अनुभवांना तुम्ही शब्द देता. या गोष्टी जितक्या सच्च्या तितकी तुमची कविता सच्ची. हे सच्चेपणचं ज्याचा जाता एकच सांगतो. आपली स्पंदनं, आपले अनुभव, आपल्या जाणीवा अभिव्यक्त करताना तुम्ही जितके गाभ्यापर्यंत जाल, जितके गाभ्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कराल, तितकी तुमची कविता मोठी होईल, तितकी तुमची कविता श्रेष्ठ होईल. अशी कविता लिहिण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू. आज माझ्यासह ज्येष्ठ कवयित्री ज्योती सरदेसाई आणि ज्येष्ठ कवी विश्वास गांगुर्डे यांना साहित्य जीवन गौरव मिळत आहे. ते दोघेही सच्चे कवी आहेत. त्यांना माझा प्रणाम. मंदाताई नाईक, ऋचा कर्वे, कीर्ती मराठे, जयश्री देशकुलकर्णी, बाबा ठाकूर, संध्या गोळे, प्रतिभा पवार, सुजाता पवार, मीना सातपुते, हेमंत केतकर, चंद्रकांत जोगदंड आणि योगेश जोशी आपण सारे एकाच वाटेचे प्रवासी आहोत. या वाटेवर आपल्याला शुभेच्छा. मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. माझ्या 2 कवितांनी, अगदी छोट्या कवितेविषयीच्या मी समारोप करतो. पहिली कविता आहे. मी कवीला विचारलं, तुझी सर्वात सुंदर कविता कोणती? मी कवीला विचारलं, तुझी सर्वात सुंदर कविता कोणती? त्याने माझ्याकडे पाहिलं, क्षणभर विचार केला, म्हणाला, कदाचित ती मी उद्या लिहीन, कदाचित ती मी उद्या लिहीन. दुसरी कविता. एक दिवस असा येईल जेव्हा मी म्हणेन मी कवी आहे. एक दिवस असा येईल जेव्हा मी म्हणेन मी कवी आहे. असा दिवस नक्कीच येईल. असा दिवस नक्कीच येईल. भले तो एकच दिवस असेल, भले तो एकच दिवस असेल. धन्यवाद. नमस्कार. आज साहित्य गौरव संस्थेतर्फे 10वे साहित्य गौरव संमेलन हे आमचे समकालीन साहित्यिक मित्र मनोहर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झालेलं आहे. या संस्थेच्या कार्याध्यक्षा मंदाताई नाईक, उपाध्यक्ष डॉक्टर योगेश विजय जोशी, त्याचबरोबर सौभाग्यवती ऋचा कर्वे, सौभाग्यवती ऋचा थत्ते, यशवंत गरड आणि आपण आज उपस्थित असलेले सर्व पुरस्कार्थी, साहित्यिक मंडळी आणि श्रोतेजन. गेल्या वर्षी आपण लॉकडाऊनमुळे ऑनलाईन साहित्य गौरव संमेलन घेतलं.
यावर्षी पण आपण ऑनलाईन साहित्य गौरव संमेलन आपण आज इथे घेतलेलं आहे. या संमेलनाच्या निमित्तानं जेव्हा साहित्य मागवलं गेलं, दरवर्षी आपण असं करत असतो की वेगवेगळ्या पातळीवरती लिहिणारे जे साहित्यिक असतात, कवी असतात, त्यांचं आपण साहित्य आवर्जून मागून घेतो आणि याकरता म्हणजे जाहीर निवेदन न करता माहितीत असलेले, परिचित असलेलं चांगलं कर्जदार साहित्य असतं, अशा साहित्यिकांकडून आपण त्यांना साहित्य मागून घेतो आणि त्यानुसार त्यातील यशस्वीतांना आपण साहित्य गौरव पुरस्कार हा आपण देत असतो. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये 3 जीवनगौरव पुरस्कार आहेत. मनोहर सोनवणे, सौभाग्यवती ज्योती सरदेसाई आणि विश्वास गांगुर्डे. त्याचबरोबर साहित्य संवर्धन पुरस्कार काही साहित्यिकांना आहेत. पोएट ऑफ द इयर कवी मंडळींना पुरस्कार आहेत. तर हा उपक्रम गेले 10-11 वर्ष सुरू आहे. 10वं संमेलन जरी असलं तरी त्याआधी एक 2 वर्ष जवळजवळ आपण साहित्य गौरवचे काही कार्यक्रम पण आपण घेतले. तर पुरस्कार वितरण होणारच आहे आणि संबंधित सर्व साहित्यिक आपल्याला परिचित होणारच आहेत की दरवर्षी आपण कसदार साहित्य असलेल्या साहित्यिकांचा, आपण प्रतिभावंतांचा आपण सन्मान करत असतो. गेल्या वर्षी जे मी म्हटलं होतं, म्हणजे गेल्या काही वर्ष सातत्याने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती आहे की आज आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत, जे पुस्तकं आपण जी निवडलेली आहेत, कविता संग्रह आहेत, नंतर ज्योतिषशास्त्रावरची पुस्तकं आपण जरूर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. नंतर त्याचबरोबर टॅरोसारखा विषय आहे, गायीवरती एकाने पुस्तक लिहिलेलं आहे. 12 डेज इन अमेरिका असं इंग्लिशमध्ये एका कॉलेजमधल्या मुलीनं छान ते पुस्तकं एक लिहिलेलं आहे. वेगवेगळी पुस्तकं, कविता संग्रह विशेषतः जास्त प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे. यामध्ये एक प्रकर्षाने असं जाणवतं की विनोदी साहित्य म्हणा किंवा बालसाहित्य, या आत्मचरित्र, चरित्रलेखन या प्रकारच्या पुस्तकाचं प्रमाण हे फार कमी प्रमाणात आपल्याला आढळतं आहे. आणि हास्यरस असलेली पुस्तकं, हास्य कविता असतील किंवा विनोदी साहित्य असेल, अशा प्रकारची पुस्तकं येत नाहीत. किंबहुना त्या प्रकारचं लिखाण हे फार कमी प्रमाणामध्ये हे केलं जातं असं लक्षात येत आहे. तर यामध्ये मला एक आवर्जून गोष्ट अशी सांगायची आहे की साहित्यिकांनी वेगवेगळ्या पातळीवरती आपण लिहिण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अर्थात जे सुचेल, आपली जी अनुभूती असेल त्या अनुभूतीनुसारच आपण ते लिखाण आपण केलं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे असं दिसतं की याच्यामध्ये की आता करोनामुळे करायची मानसिक ताणतणावाखाली सर्वच जण आहेत, तर त्यामुळे हास्य हे थोडं जरा लोपलं गेले की काय असं ते वाटतं आहे. परंतु जीवनामध्ये सुद्धा त्याला म्हणता येईल किंवा चढ उतार असतात, ऋतू बदलत असतात. शेवटी आपलं मन कसं आहे, परिस्थिती कशी जरी असली तरी आपल्या मनावरती ते अवलंबून असतं. तर कोरोनामुळे आपण भले 4 भिंतीच्या आत आपण जरी बंदिस्त झालो असलो तरीसुद्धा याचा अर्थ असा नाही की आपण हसू नये म्हणून. हसायला काय, त्याच्याकरता काही कुठलंही वेळ, काळ किंवा ठिकाणीचं काही बंधन लागत नाही. आणि मग याविषयी आपण चिंतन म्हणून जर केलं किंवा दूरदर्शनवरती काही विनोदी वगैरे कार्यक्रम लागतात, कार्टून्स लागतात, वृत्तपत्रामध्ये काही बातम्या वगैरे येतात, आपण कशा अँगलनी, कुठल्या दृष्टिकोनातून आपण बदलत्या परिस्थितीकडे पाहतो त्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. तर माणसांनी हसलं पाहिजे, भरपूर मनसोक्तपणे हसलं पाहिजे. आपण काही 24 तास गंभीर असतो असं नाही, साहित्यिकाने गंभीरच असलं पाहिजे असं नाही. तर जे काही बारकाईने विनोद वगैरे करतात, हसत असतात माणसं, तर ते आपण ते शब्दांकित आपण करण्याचा आपण तो प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रमाणच एकूण हास्याविषयी जे कमी झालेलं आहे, तर ती एक मला खंत प्रकर्षाने जाणवली. मगाशी मी म्हटलं तसं की जी तुमचं अनुभूतीचं जे क्षेत्र आहे त्या संदर्भात तुम्ही लिखाण करण्याचा प्रयत्न करा आणि केवळ जे तुम्हाला अनुभव येतात त्यावर ते लिहायचंच. परंतु केवळ अनुभूतीक्षम लिहिलेलं साहित्य त्यापुरतं मर्यादित न राहता नुसतं लिहून आपलं काम भागणार नाही. तर आपण जे लिहितो ते लिहिणं, ते आपलं जगणं पण झालं पाहिजे. म्हणजे आपण साहित्यातून, कवितेतून, निबंधातून किंवा जे काय आपण लेखन करत असाल, पटकथा असेल, नाट्यलेखन असेल, तर त्यामधून जे आपण आदर्शवाद जे मांडतो, उच्च आदर्शवाद मांडतो, ते आदर्शवाद आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण आचरणामध्ये आणतो की नाही हे फार महत्त्वाचं आहे. आता काही मंडळी व्यसनमुक्तीवरती कविता लिहितात, व्यसनमुक्तीवरती कथा, कादंबरी वगैरे लिहितात आणि मात्र प्रत्यक्षामध्ये मात्र असं पाहायला मिळतं
की त्या जीवनामध्ये ते वेगळ्याच प्रकारे जगत असतात. प्रामाणिकपणा हा साहित्यामध्ये प्रामाणिकपणावरती फोकसिंग केलं जातं. पण आपण कितपत प्रामाणिक असतो याचं चिंतन मनन हे प्रत्येक साहित्यिकाने आपण त्यामध्ये केलं गेलं पाहिजे. त्यामुळे माझं असं म्हणजे चिंतन म्हणून मी आपल्यासमोर प्रकट करतो आहे, की जे आपण लिहितो ते जगलं पाहिजे आणि जे जगतो ते आपण लिहिलं गेलं पाहिजे. तर साहित्यिकांनी पूर्णपणे डोळसपणाने या भोवताच्या विश्वाकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि बदलत्या परिस्थितीचा वेध आपण घेतला गेला पाहिजे. काल काय घडलं, आज काय घडते, उद्या काय घडेल या संदर्भामध्ये सतत चिंतन मनन हे आपण केलं पाहिजे. आणि मला विशेष आनंद वाटतो आजच्या कार्यक्रमाला जे आपल्याला अध्यक्ष लाभलेत मनोहर सोनवणे हा माझा अतिशय जुना मित्र आहे. आम्ही समकालीन साहित्यिक आहोत आणि त्याचं जे ज्याला म्हणतात किंवा चिंतन मनन हे खूप अतिशय चांगल्या प्रकारे असतं आणि त्यामुळे त्यांनी पत्रकारिताही चांगल्या पद्धतीने केली आहे. उत्कृष्ट संपादक आहे, उत्कृष्ट लेखन आहे, ललित लेखन पण चांगल्या प्रकारे केलं जातं. तर एक आदर्श साहित्यिक कसा असावा तर असा तो म्हणजे मनोहर सोनवणे आणि त्याचा आदर्श आपण जरूर घ्यायला हरकत नाही. सदरा बदललेली माणसं हे आपण जरूर वाचावं आणि त्यातून म्हणजे माणसाच्या प्रवृत्तीचं ज्याला म्हणता येईल किंवा हुबेहूब वर्णन किंवा त्याचे मानवी मनाचे कंगोरे त्याने अतिशय बारकाईने त्याच्यामध्ये टिपले. कवितेमध्ये सुद्धा पूर्णपणे वास्तववाद असतो. कुठे अवाजवी कल्पना नसतात. मुक्तछंदामध्ये त्यांचं खूप चांगलं त्याच्यामध्ये हातखंड आहे आणि इतकी सहजरित्या ती कविता येते की त्यात कुठेही प्रकारचे कृत्रिमता ही जाणवत नाही किंवा आपलं काहीतरी वेगळंच हटके मत असावं अशा प्रकारे सुद्धा तो लिहित नाही. सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये जे जाणवतं म्हणजे त्याच्यामध्ये प्रातिनिधिकची व्यापकता ही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचं जे साहित्य आहे ते साहित्य अधिक चांगल्या प्रकारचं कसदार साहित्य आहे. आणि ज्यावेळेस मनोहर सोनवणेंचं पुस्तक माझ्या हातामध्ये आलं की सदरा बदललेली माणसं तेव्हाच मी ते पुस्तक पाहिलं मी सांगितलं की हे पुस्तक नक्की पुरस्कार नक्की घेईल. चांगल्या प्रकारचा सन्मान या पुस्तकाला मिळेल आणि त्याच पद्धतीने त्याचा प्रत्यय मनोहर सोनवणेंना आला आणि त्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. आता हा पण भाग महत्त्वाचा आहे. पुरस्कार मिळणं न मिळणं ह्या पण सुद्धा गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. परंतु प्रत्येक साहित्यिकाने आपण किंवा असं हे पाहिलं पाहिजे मी जे लिहीन ते चांगल्या प्रकारेच लिहीन आणि दर्जेदारच लेखन करेन अशा प्रकारची भावना आपली प्रत्येक साहित्यिकाची असली पाहिजे. कारण समाज आपल्याकडे वेगळ्या अपेक्षेने आपल्याकडे पाहतो. आपला आदर्श ठेवत असतो डोळ्यासमोर की साहित्यिक हा एक आदर्श मानदंड म्हणून समाज हा मानत असतो. त्यामुळे आपण कसं लिहितो, काय लिहितो आणि आपण आलेल्या येणाऱ्या अनुभवाला किंवा बदलत्या परिस्थितीकडे आपण कशा पद्धतीने पाहतो हे आपल्या लिखाणातून आपल्या शब्दांमधून पूर्णपणे ते रिफ्लेक्ट होत असतं आणि त्यामुळे साहित्यिकांवरती खूप चांगल्या प्रकारची जबाबदारी आहे. त्यामुळे उच्च नीतिमूल्य, उच्च आदर्शवाद जर साहित्यातून आपल्याला मांडायचा असेल तर तो आचरणामध्ये सुद्धा आणण्याची आपल्याला जबाबदारी निश्चितच आहे. तर अशा प्रकारे एक चांगला साहित्यिक आज आपल्याला अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तर मनोहर सोनवणे तुमचं हार्दिक अभिनंदन. कारण तुम्हाला कथासंग्रहाला सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. आणखी अधिकही काही लिखाण त्यांचं चांगल्या पद्धतीनं ते चालू आहे. मला वाटतं तिरुपती पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. त्यालासुद्धा त्यांना यश मिळालं आहे. आजच्या कार्यक्रमात आपण काय केलं की दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या साहित्य पातळीवरतील जी पुस्तकं असतात कथासंग्रह, कविता संग्रह, ज्योतिषशास्त्र अशा यांना आपण प्राधान्य देतोच आणि त्यांना आपण पुरस्कार देतोच. परंतु यावर्षी मात्र आपण या सर्व मंडळींना पुरस्कार आहेतच. कवींना आहेत, लेखकांना आहेत, ज्योतिषतज्ञांना पुरस्कार आहेत. परंतु याच आपण जरा वेगळा त्याशिवाय आणखीन काही आपण त्याच्यामध्ये बदल आपण आणखीन घडून आपण आणलेले ॲडिशन्स केलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण काय केलं आहे की पुण्यामध्ये काव्यशिल्प म्हणून एक संस्था आहे आणि आगामी काळामध्ये आगामी शतकामध्ये सुद्धा एक प्रकारचं ज्याला म्हणता येईल की इतिहासामध्ये नाव कोरलं जावं तर अशा प्रकारची एक संस्था जसं रविकिरण मंडळ एक होऊन गेलेलं आणि रविकिरण मंडळ कुठलंही साहित्य चळवळ म्हटली की रविकिरण मंडळ ह्याचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं. तसं आगामी काळामध्ये कवितेसाठी वाहिलेली सगळ्यात प्रदीर्घ काळ काम करत असलेली संस्था कुठली तर ती संस्था म्हणजे काव्यशिल्प आणि 50 वर्षात आता पदार्पण केलं जाईल. 18 नोव्हेंबर 2021ला 50 वर्षात पदार्पण करणारी ही संस्था. या संस्थेचं म्हणजे भाग्य असं की अनेक कवी हे खूप चांगल्या उच्च पदाला गेले किंवा त्यांना खूप मोठमोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि आजकाल म्हणजे अनेक कवींना काव्यशिल्पामधलं कवी म्हणून त्यांना ओळखलं जातं
ही निश्चितच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मनोहर सोनवणे हे काव्यशिल्पचे माजी अध्यक्ष होते. मंदाताई नाईक या अध्यक्ष होत्या. मी 89 ते 91 या काळामध्ये 2 वर्ष अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि नित्यनेमाने केलेली ही ज्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह वर्क म्हणता येईल, मिशनरी वर्क म्हणता येईल, अशा प्रकारे काव्यशिल्प ही संस्था ही काम करते. आणि या संस्थेतील अनेक प्रतिभावंत जे कवी आहेत तर त्या कवींना आज आपण पुरस्कार देतो आहे. आणि एक प्रकारे ज्याला म्हणता येईल की हा काव्यशिल्पाचाच गौरव आहे. तर जवळजवळ 12 ते 13 साहित्यिकांना आपण पुरस्कार हे देतो. त्यामध्ये विश्वास गांगुर्डे हे सुरुवातीला राजकीय क्षेत्रामध्ये होते, परंतु नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु त्यांचं साहित्य अतिशय ज्याला म्हणता येईल किंवा उच्च आदर्शवादी आहे. गांगुर्डे स्वतः सावरकरच्या विचारसरणीचे गांगुर्डे आहेत. आणि ज्याला म्हणतात निखळपणानं समाजसेवा करणारा हा साहित्यिक आहे. म्हणजे स्वतः साहित्यिकपणाने सामाजिक कार्य पण ही व्यक्ती करत असते. त्यामुळे आपण त्यांना आज आपण जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत. त्याचबरोबर ज्योतिताई सरदेसाई याही अतिशय चांगल्या प्रतिभासंपन्न अशा कवयित्री आहेत. आणि त्यांची कविता म्हणजे इतक्या छान पद्धती प्रबोधनपर त्यांच्या कविता जास्त असतात. त्यांच्या कवितेमध्ये प्रासादिकता असतात. तर ज्योतिताई सरदेसाई यांनाही आज आपण जीवनगौरव पुरस्कार देतो आहे. मंदाताई ज्या आपल्या संस्थेच्या ज्या कार्याध्यक्ष आहेत साहित्य गौरवच्या, तर त्यांचं वैशिष्ट्य असं की मंदाताई या लिहितात, साधं लिहितात, सोपं लिहितात, परंतु त्यावरती सुद्धा म्हणजे त्यातून प्रबोधन हे चांगल्या प्रकारे कसं घडेल याचा त्या या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. आणि जसं म्हणतो तसं की सामाजिक बांधिलकीची पण त्यांना जाणीव आहे. केवळ ज्याला म्हणतात साहित्यपुरती सामाजिक बांधिलकी नाही, तर प्रत्यक्ष ते सामाजिक कार्य करतात. अनेक पातळीवरती त्यांचं सामाजिक योगदान हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेष आनंदाची गोष्ट की त्यांचं नुकताच सहस्त्रचंद्र दर्शन हे झालेलं आहे. आणि त्यानिमित्तानं त्यांना माऊली पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. तसंच आमचा उपाध्यक्ष जो आहे म्हणजे तडफदार साहित्यिक आहे तो डॉक्टर योगेश जोशी. आणि ते स्वतः उपासिका लिहितात, कविता पण करतात, संपादन क्षेत्रात त्यांचं काम आहे. आणि ज्याला म्हणतात मी मगाशी म्हटलं की कन्स्ट्रक्टिव्ह वर्क काहीतरी पाहिजे, साहित्याचं संवर्धन आपण चांगल्या पद्धतीने आपण केलं गेलं पाहिजे. तर त्यांनी यावर्षी मे महिन्यामध्ये अक्षरानंद तर्फे त्यांनी बालजल्लोष हा उपक्रम राबवला. पूर्णपणे महिनाभर रोज लहान मुलांना काहीतरी बालवाङ्मय त्यांच्या हाती चांगलं ज्याला म्हणतात कसदार साहित्य असं त्यांना वाचायला मिळावं, कविता, गोष्टी, कार्टून्स अशा प्रकारे त्यांनी सातत्याने महिनाभर त्यांनी तो उपक्रम आणि तो सुद्धा निरपेक्ष भावनेने त्यांनी तो उपक्रम राबवला. यामध्ये कुठेही गिव्ह अँड टेकचा प्रकार नव्हता. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सच्च्या मनानं आपल्या इथले आज जे पुरस्कारते सगळेच पुरस्कारती हे अतिशय ज्याला म्हणतात की बाबा चांगल्या प्रकारे जे लिहू ते आचरणामध्ये आणणारे सगळे मंडळी आहेत. तर योगेश जोशीचं सुद्धा खूप योगदान मोठ्या प्रमाणात आहे. ते साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात ते योगदान देत असतात. ऋचा कर्वे आणि जयश्री देशकुलकर्णी या दोघी काव्यशिल्पाच्या पदाधिकारी आहेत. ऋचा कर्वे जी काव्यशिल्प संस्था आहे 50व्या वर्षात पदार्पण करते आहे, तर त्या संस्थेच्या त्या विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि जयश्री देशकुलकर्णी या सचिव आहेत या संस्थेच्या. आणि या दोघीसुद्धा केवळ पदं भूषवित नाही आहेत, तर त्या तन मन धन अर्पून आपलं योगदान देत आहेत. यामध्ये मुंबईचे काही साहित्यिक आहेत. लीलाधर सदाशिव महाजन, नंतर आरती सुनील मुळे, रमेश रुपाजी तारमळे यांनाही आपण साहित्य संवर्धन पुरस्कार देणार आहोत. आणि पोएट ऑफ द इयर म्हणून कवी मंडळी आहेत. त्यामध्ये बाबा ठाकूर जे गुलाबाच्या फुलावरती कविता लिहितात, ॲडव्होकेट संध्या गोळे या आपली विधी क्षेत्र म्हणजे कायदा क्षेत्र सांभाळूनसुद्धा त्या चांगल्या प्रकारे कविताही चांगली जतन करतात. चंद्रकांत जोगदंड त्या ज्याला म्हणतात किंवा तळागाळातील जे काही समाजजीवन असतं त्यावर आधारित त्यांचं काव्यलेखन असतं. प्रतिभा पवार, सुजाता पवार, मीना सातपुते ही सगळी मंडळी काव्यशिल्पीची. आणि गेले अनेक वर्ष 20-20, 25-25 वर्ष यांनी कवितेसाठी आपले दिलेले आहेत. नंतर मुंबईचे काही कवी आहेत. प्रकाश संतोष माळी, राजाराम गणू आळवी, नंतर स्नेहल सोपारकर, अंजली विवेक जोशी, दिनेश गुप्ता अशा सर्वच मंडळींना आज आपण पोएट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. तर या सर्व साहित्यिकांचं आपण हे करूया, त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि याशिवाय आणखीनही काही साहित्यिक आहेत.
तर प्रत्यक्ष पुरस्कार वितरणाच्या वेळेस आपण त्यांचा नामोल्लेख आपण नक्की करणार आहोत आणि ही सगळी सर्टिफिकेट आपल्याला ऑनलाईन ही आपल्याला दिली जाणार आहेत. तर तेव्हा पुन्हा एकदा आजच्या या 10व्या साहित्य गौरव संमेलनासाठी ज्या ज्या साहित्यिकांनी चांगल्या प्रकारचं साहित्य पठवलं, आणखीन एक सांगायचं राहिलं की बाहेर जे काही साहित्य चळवळ जी चालते त्यात साहित्याचा पुरस्कार देताना, साहित्यविषयक पुरस्कार देताना ज्योतिष हा विषय किंवा टॅरो रिडिंगसारखे जे विषय असतील त्या विषयाची दखल घेतली जात नाही किंवा आणखीनही काही कार्टून विषय समजा कोणाचं पुस्तक असेल तर त्याची दखल घेतली जात नाही. मात्र किंवा हायकू हा प्रकार आहे कवितेचा, तो पण दुर्लक्षित झालेला आहे. कवितेमधील हायकू जो प्रकार आहे त्या हायकू हा प्रकारसुद्धा साहित्य पुरस्कारांपासून थोडा वंचित झालेला दिसतो, बाजूला पडलेला तो दुर्लक्षित हा झालेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी स्वतः आधी सामाजिक कार्यकर्ता आहे, साहित्यिक नंतर आहे. त्यामुळे आधी सामाजिक बांधिलकीचं भान प्रत्यक्ष कार्यामधून आणि नंतर मग माझी कला साहित्य याकडे मी लक्ष देत असतो. तर त्यामुळे एक जागरूक साहित्य चळवळीतील कार्यकर्ता या दृष्टीनं मी या गोष्टी जेव्हा माझ्या लक्षात आल्या तेव्हा आवर्जून साहित्यगौरव पुरस्कार देताना ज्योतिषशास्त्र हायकूसारखा प्रकार असेल किंवा अन्य काही साहित्यातले काही वेगळे प्रकार जर अनुभवायला मिळाले किंवा एखादा संपादक असतो चांगला तर त्याचासुद्धा विचार करणं, तर या गोष्टी आपण आवर्जून ह्या केलेल्या आहेत आणि त्याचा समावेश आजच्या या साहित्य गौरव संमेलनामध्ये आपण तो जरूर केलेला आहे. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की जवळजवळ आपण या साहित्य गौरव संमेलनामध्ये 25हून अधिक साहित्यिकांचा आपण गौरव आपण करत आहोत. तर या सर्वांना त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आगामी काळामध्ये त्यांच्याकडून अतिशय हुकमी स्वरूपाचं साहित्य आणखीन लिहिलं जावं, कसदार साहित्य लिहिलं जावं, शाश्वत वाङ्मयाची निर्मिती त्यांच्याकडनं घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझा मित्र मनोहर सोनवणे आजच्या कार्यक्रमाचा जो अध्यक्ष आहे तर त्याचा पण मी गौरव करणार आहे. त्यांनाही आपण साहित्य जीवन गौरव पुरस्कार देणार आहे. तर आता यानंतर मी स्वतःही कवी असल्यामुळे मी माझ्या एक कविता मी सादर करणार आहे. आई हा माझा कविता संग्रह आहे आणि त्यातल्या काही म्हणजे 4-4 ओळीच्या त्या कविता आहेत. तर त्यातले काही कविता मी आपल्यासमोर सादर करतो. कविता आहे आई. आई माझा ध्यास, आई माझा श्वास, आई माझा देव्हारा, आई माझा गाभारा, आई माझी वाट, आई माझी वाट, आई माझी दृष्टी, आई माझे डोळे, आई माझे डोळे, आई माझी सृष्टी, आई माझा कागद, आई माझी लेखणी, आई माझी प्रतिभा, आई माझी गाणी, आई माझी जाई, आई माझी जुई, आई माझी शाही, आई माझी अमराई, आई माझे प्रारब्ध, आई माझे प्राक्तन, आई माझे मंथन, आई माझे चिंतन, आई माझी साध्य, आई माझी साधना, आई माझी साधक, आई माझी प्रार्थना, आई माझी प्रार्थना. धन्यवाद. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर आपण आलेलो आहोत. साहित्य जीवन गौरव पुरस्कार मानकरी आहेत मनोहर सोनावणे, सौभाग्यवती ज्योती सरदेसाई आणि विश्वास गांगुर्डे. पुढचे पुरस्कार आहेत साहित्य संवर्धन पुरस्कार मंदाताई नाईक, ऋचा कर्वे, जयश्री देश कुलकर्णी, कीर्ती मराठे, यशवंत गरड, लीलाधर सदाशिव महाजन, आरती सुनील मुळे, रमेश रुपाजी तारमळे आणि डॉक्टर योगेश विजय जोशी. पोएट ऑफ द इयर मानकरी आहेत बाबा ठाकूर, ॲडव्होकेट संध्या गोळे, चंद्रकांत जोगदंड,
प्रतिभा पवार, सुजाता पवार, मीना सातपुते, प्रकाश संतोष माळी, राजाराम गणू आळवी, स्नेहल भारत सोपारकर, अंजली विवेक जोशी आणि दिनेश गुप्ता. आता विविध साहित्य पुरस्कार. साहित्य गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत प्रज्ञा भोसले, 12 डेज इन अमेरिका. डॉक्टर आमोद साने, गव्यम. ज्योतिषाचार्य गौरी केंदळे, मोबाईल न्यूमरॉलॉजी. रघुनाथ खटावकर, नक्षत्र विश्व. प्रकाश पोळ, हायकूनाद. नीलाक्षी चंद्रकांत महाडिक, निलय काव्यसंग्रह. संगीता कुलकर्णी, पारिजात काव्यसंग्रह. केशव यशवंत हिंगे, निर्मलानंद काव्यसंग्रह. एम के गोंधळी, संग्रहाचं नाव आहे म्हणे MKG. सुनीता साने, टॅरो रीडिंग. बारकू भाऊ घावट, काव्यसंग्रह आहे पाते. अमोल सीताराम गावड, मी मनात माझ्या, असं काव्यसंग्रहाचं नाव आहे. धन्यवाद पुन्हा एकदा.